we will think of scrapping reservations when India is a fair place. And India is not a fair place. राहुल गांधी के विवादित बयान को लेकर आज एमएलए गणेश नाइक के नेतृत्व में एरोली बाबा साहब अंबेडकर भवन के सामने बीजेपी नेताओं व कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में एकत्रित होकर राहुल गांधी के खिलाफ मोर्चा निकालकर आक्रोश जाहिर किया है। इस मौके पर बीजेपी नेताओं ने राहुल गांधी को माफी मांगने की घोषणा की है। वहीं राहुल गांधी को आरक्षण विरोधी भी बताया है। राहुल गांधी हाय हाय, राहुल गांधी हाय हाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राहुल गांधीचं करायचं काय, राहुल गांधीचं करायचं काय, राहुल गांधी हाय 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 हाय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, राहुल गांधी मुर्दाबाद, दोन दिवसापूर्वी राहुल गांधींनी वादग्रस्त वक्तव्य केलेले आहेत। त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ते आपल्या देशामध्ये संविधान त्यांना पूर्णपणे रद्द करायचं आहे आणि याच गोष्टीचा आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा आणि भारतीय जनता अनुसूचित जाती जमातीच्या वतीने आज त्यांच्या इथे निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इथे एकत्र जमलेलो आहेत। आपण सर्वांना माहीत आहे की आपला हा संपूर्ण देश ज्या संविधान आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत त्या संविधानाच्या आधारात हा देश पूर्ण चालतो। आज आपल्या देशामध्ये जेवढे वंचित असतील, दुर्बळ असतील त्या सर्वांना कुठेतरी मेनस्ट्रीममध्ये घेऊन त्यांना एक ओळख आणि त्यांना एक आपली स्वतःची स्थिती तिथे निर्माण करण्याची संधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या माध्यमातून त्यांना आज प्राप्त झालेली आहे आणि त्या बाबासाहेबांनी जो संविधान लिहिला त्याच्याच माध्यमातून आज जेवढे आपल्या देशामध्ये गोरगरीब असतील, मागासवर्गीय असतील त्या सर्व आपल्या या देशामध्ये सर्व जीवन जगत असताना ते एक मानाने आणि एक अभिमानाने जीवन जगत आणि अशामध्ये राहुल गांधींकडून असं वक्तव्य येणं की संविधान ते इथून पूर्णपणे काढून टाकणार हे खूप निंदनीय आहे। आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे आज जमलेलो आहे आणि आम्ही कठोर शब्दांनी आम्ही सर्वांनी राहुल गांधींचा इथे आम्ही निषेध व्यक्त करतो। लवकरात लवकर माफी मागितली पाहिजे। जर त्यांनी माफी मागितली नाही तर याच्यापेक्षा अजून तीव्र आंदोलन आम्ही त्यांच्या विरुद्ध छेडणार आहोत। तुम्हाला माहिती आहे की लोकसभेमध्ये ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध जी फेक नॅरेटिव्ह सेट करण्यात आला होता ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण देशभरामध्ये याच पक्षाच्या मार्फतून भारतीय जनता पार्टीच्या विरुद्धामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फेक नॅरेटिव्ह ते सेट करण्यात आलं। त्याच्यामध्ये प्रामुख्याने भारतीय जनता पार्टी निवडून आली तर आम्ही कुठेतरी संविधान बदलू त्याच्यामध्ये असं नमूद करण्यात आलं होतं आणि त्याचंच फेक नॅरेटिव्हमुळे थोडंफार काय ना भारतीय जनता पार्टीला त्याच्यामध्ये फरक पडलाच। पण यापुढे भारतीय जनता पार्टीचे सर्व एकूण कार्यकर्ते हे खंबीरपणे उभे आहेत, सक्षमपणे उभे आहेत, पक्षाची प्रत्येक भूमिका मांडण्यासाठी ते प्रत्येक वेळेला उभे असणार आहेत आणि यावेळेला याच्यापुढे जर असे कुठले फेक नॅरेटिव्ह पक्षाच्या बद्दल जर कोणी बोलणार त्या भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता हे खपून घेणार नाही आणि याच्या पुढेही देखील जर नॅरेटिव्ह तर सेट केलीच होती पण आताच्या वेळेला काँग्रेसच्या नेत्यांनीच असं स्टेटमेंट दिलं की ते भारताचं संविधान बदलणार आहे। तर तुम्हीच विचार करा, ते एका बाजूने आपण वेगळे विचार मांडायचे आणि दुसऱ्या बाजूने आपण वेगळे विचार मांडायचे ही यांची दुय्यम भूमिका या आपल्या सर्वांसमोर स्पष्ट झाली। भारतीय जनता पार्टी नवी मुंबई यांच्या वतीने आज ऐरोली या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर भवन या ठिकाणी राहुल गांधीचा विरोध करण्यासाठी आम्ही सगळे एकत्र आलेलो आहे। त्याचं कारण असं आहे का 2 दिवसापूर्वी अमेरिकेमध्ये राहुल गांधी यांनी वक्तव्य केले का आम्ही सत्तेवर आल्यावरती आम्ही या देशाचं संविधान बदललं। पण मी तर म्हणेन की राहुल गांधी हा बावळट आहे। ह्याला देशाची घटना, देश कसा चालतो, आपला भारत देश कशी निर्मिती झाली हे त्याला वास्तविक माहीतच नाही।
तो मोठ्या घरात जन्माला आल्यामुळे त्याला संघर्ष काय हे माहिती नाही आहे. त्या देशामध्ये आज जी काय दळणवळण घडत आहे ती आमच्या बाबासाहेबांमुळेच घडत आहे आणि या संविधानामुळे घडत आहे. राहुल गांधी यांनी लवकरात लवकर माफी मागणार तर यापेक्षाही देशभर आंदोलन उभं राहील आणि राहुल गांधीला एक दिवस देश सोडून पळण्यात द्यायची वेळ येईल. कारण आपल्या बाबासाहेबांच्याबद्दल अपमान करणारा किंवा संविधान बदलण्याची जी भाषा करणार आहे त्या राहुल गांधीचा निषेध करू तेवढा कमीच आहे. आज आमच्या देशामध्ये आम्ही जे काय आहोत बहुजन, मी ओबीसी समाजाचा आहे, मला जे काय आज मिळालेलं ते माझ्या बाबासाहेबांमुळे मिळालं. माझी जी ओळख आहे ती माझ्या बाबासाहेबांमुळे आणि देशाची घटना, देशाचं दैनंदिन जीवन जे काय चलनवळण आहे हे सगळं बाबासाहेबांमुळे आहे. आणि बाबासाहेबांबद्दल असं वक्तव्य करणं म्हणजे ही शर्माची बाब आहे. राहुल गांधींनी त्यांच्या फोटोसमोर नतमस्तक होऊन त्यांच्या बुटावर आपलं नाक घासून माफी मागितली पाहिजे. कारण ही गरज आहे का ते जे वक्तव्य करतायत हे 4 महिन्यापूर्वी असं त्यांनी लोकसभेला त्यांनी वक्तव्य करून भाजपवर त्याचे खापर फोडण्याचं काम केलेलं आहे आणि लोकांना फसवून मतं घेतलेली आहे. त्यामुळे आता लोकांना त्यांचा खरा चेहरा समोर आलेला आहे का ते बोलतात ते कधी करतात. त्यामुळे काँग्रेस पक्ष हा जास्त दिवस, कारण ह्यांनी काँग्रेस पक्षाने आतापर्यंत आम्हाला बहुजनांना फसवण्याचंच काम केलेलं आहे. तुम्ही बघाल का मागे देखील बाबासाहेबांनी जेव्हा घटना बनवली त्याच्यामध्ये देखील बाबासाहेबांना वगळण्याचं सुरुवातीला काम केलं. त्यानंतर बाबासाहेबांना लोकसभेला तिकीट दिलं, त्यांना पाडण्याचं काम केलं. म्हणजे दरवेळी आम्हाला पुढे करायचं, आम्हाला फसवायचं आमच्या बहुजनांना आणि आमच्या दिशाभूल करायचं, एवढंच फक्त काँग्रेस पक्षाने काम केलेलं आहे. त्यामुळे मी स्वतः नवी मुंबईचा जिल्हा उपाध्यक्ष या नात्याने मी सर्व बहुजनांना माझ्या विनंती करेन की जिथपर्यंत राहुल गांधी माफी मागत नाही जाईल तिथपर्यंत हा आंदोलनाचा तीव्र अजून होईल. त्यामुळे आम्ही सर्वजण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराने प्रेरित होऊन आज या ठिकाणी आंदोलन करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. राहुल गांधी यांनी जे बाहेर देशामध्ये जाऊन जे संविधानाबाबत आणि आरक्षणाबाबत जे तुच्छ असं भाषण केलं की आम्ही भारतीय जनता पार्टी जर सत्तेवर असली तर ते संविधानबद्दल किंवा आरक्षणबद्दल या बाबतीत मी जे 17 पिढी जाती आहे त्यांना सांगू इच्छितो की भारतीय जनता पार्टी ही 3 वेळा सत्तेमध्ये आली. मग त्यांना संविधान बदलायचं होतं तर ते सत्तेमध्ये असताना ते बदलू शकले असते, पण त्यांना संविधान बदलायचं नाही. त्यांना बाबासाहेब आंबेडकर पाहिजेत. कारण संविधान हे संपूर्ण भारतामध्ये सर्वांना न्याय देणारं आहे. त्यातून आरक्षण 17 पिढी जातीला देणार आहे. आज महिलांना, आपल्या दलितांना किंवा 17 पिढी जातींना जे आज मान सन्मान त्यांना नोकऱ्या मिळतात ते खास करून त्या आरक्षणामुळे आणि त्या संविधानामुळे मिळतात. तर ह्या 17 पिढी जाती करता जर ह्या राहुल गांधींनी असे तुच्छ भाषण जर केलं असेल तर त्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो. आज आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे जे इथे सदस्य आहे, अधिकारी आहे, पदाधिकारी आहेत ते आम्ही आलो तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करण्याकरता आलो. आणि जो कोणी संविधानाची भाषा बदली करायची भाषा करत त्याच्याबद्दल असं आम्ही तीव्र आंदोलन करून जर यांनी माफी नाही मागितली तर उद्या आम्ही रोडवरती येऊन जन आंदोलन करू. काल परवा त्यांनी अमेरिकेमध्ये बसून ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गोरगरीब, दलित, मागासवर्गीयांना सर्वांना जे समान हक्क निर्माण प्रस्तावित होण्याकरिता ते आरक्षण दिलेलं आहे आणि त्या आरक्षण रद्द करण्याचं किंवा बंद करण्याचं भाषा आज अमेरिकेमध्ये बसून राहुल गांधी करत आहे. त्या संदर्भात भारतीय जनता पार्टी नवी मुंबईच्या वतीने, अनुसूचित जाती मोर्चाच्या वतीने तसेच युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आम्ही त्याचा जाहीर निषेध करत आहोत. मी दलित समाजाला आणि ओबीसी समाजाला, नागरिकांना ही विनंती करतो की हे काँग्रेसचं हे खायचे दात वेगळे आहेत, दाखवायचे दात वेगळे आहेत. त्यांचं ॲक्च्युली आरक्षणाच्या विरोधी भूमिका आहे. कारण त्यांनी बाबासाहेबांना पण ज्यावेळेस ह्याच्यावर आरक्षण म्हणजे संविधानाच्या समितीवर विरोध केला होता. म्हणजे हे काँग्रेसचं हेच आहे की ह्या लोकांना आरक्षण नको आहे. त्याबद्दल आम्ही भारतीय जनता पार्टी सर्व ह्याचा निषेध करतो आणि ह्या वक्तव्याचा राहुल गांधी यांनी माफी मागावी असं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीनं मागणी करतो. वीडियो जर्नलिस्ट राहुल कदम साथ पंकज विनोद सिंह रिपोर्ट, आवाज टुडे, नवी मुंबई.